जिल्ह्यात 5 विधानसभा मतदारसंघात अनपेक्षित निकाल लागल्यानं अनेक राजकीय जाणकारांचे अंदाज सपशेल फेल ठरले. अत्यंत चुरशीच्या लढतीत यापूर्वी भारतीय जनता पक्षाकडे असलेला अकोला पश्चिम मतदारसंघ काँग्रेसनं आपल्याकडे खेचून आणला. मूर्तिजापूर, अकोट, अकोला पूर्व भारतीय जनता पक्षाने तर बाळापूर शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे गटाने टाकला. मूर्तिजापूर मतदारसंघात प्रचंड विरोधानंतर हरीश पिंपळे यांनी विक्रमी मते मिळवत या मतदारसंघावर आपलं वर्चस्व कायम ठेवलं. 91,820 मते मिळवत राष्ट्रवादीचे सम्राट डोंगरदिवे यांचा 35,864 मतांनी पराभव केला. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात रणवीर सावरकर यांनी विजय मिळवत हॅट्रिक साधली. अकोला पश्चिम काँग्रेसचे साजिद खान पठाण यांनी बाजी मारून परंपरागत भारतीय जनता पार्टीचा असलेल्या मतदारसंघातून विजय मिळवला. अकोट मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे प्रकाश भासाकळे यांनी तिसऱ्यांदा निवडून येत आपला गड साबूत राखला. बाळापूर मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातले नितीन देशमुख यांनी जबरदस्त लढत देऊन शिंदे गटाचे उमेदवार बळीराम सिरस्कार यांना पराभवाची धूळ चारली. नितीन देशमुख यांनी दुसऱ्यांदा या मतदारसंघावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. जिल्ह्यात महायुतीला यावेळी आपली एक जागा गमवावी लागल्याने भारतीय जनता पार्टीचे 4 आमदार असणाऱ्या या जिल्ह्यात 3 ठिकाणावर समाधान मानावे लागलं. अकोला पश्चिम काँग्रेसचे साजिद खान यांनी विजय मिळवला तर बाळापूर नितीन देशमुख यांनी हा मतदारसंघ कायम राखला. महाविकास आघाडीला एका जागेवर फायदा झाल्यानं 2 ठिकाणी आघाडीला जिंकून आघाडीला यश मिळालंय. जिस तरह से पत्रकार को दबाया जा रहा है सर, मेरे पत्रकार बांधवों का मैं हमेशा बोलते रहता हूँ। मेरे को अभी ये लगता है कि पत्रकार लोगों का हमारा एक तय हो गया था कि हमको यहाँ पत्रकार भवन होना चाहिए। तो बाल शास्त्री जांभेकर जी के जयंती का मैं बड़ा उत्सव करते रहता, सबको बुलाते रहता, सब मेरे दोस्त ही है। पण 9 से चालू हुई प्रक्रिया है। मैं हमेशा 5 लाख 10 लाख बढ़ाते अभी वो 50 लाख पे चले गया सभागृह। पण अपने पत्रकारों में भी अभी क्या हो गया, जैसा हमारे पक्ष है वैसे भी तुम्हारा ग्रामीण शहर यूट्यूब तो वो सब पेंटिंग है। आप सब एक हो जाओ, आपको जो लगता है मैं सब कर दूंगा। धन्यवाद। मला आपण या जिल्ह्याचे खासदार आहात, आपण पुन्हा आणखी विधानसभेला आपण 3 जागेवर विजय मिळवला, काय सांगाल या निवडणुकीत? हा आमचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे मोदीजी तिसऱ्यांदा आले आणि मोदीजींनी आपली जी सुरुवात केली, सगळ्यात पहिले त्यांनी म्हटलं की माझ्या तिसऱ्या टर्म मध्ये सगळ्यात पहिलं प्राधान्य हे शेतकरी राहणार आहे. त्यांनी महिलांसाठी मोदीजींनी योजना आणल्या, शेतकऱ्यांसाठी योजना आणल्या आणि त्याच धर्तीवर आम्ही लाडली बहीण योजना जे माननीय शिवराजजी चव्हाण साहेब असतील यांच्या कल्पनेतून ती आणली आहे. मध्य प्रदेशमध्ये ती योजना यशस्वी झाली होती. येणारे 5 वर्ष केंद्र सरकारचे, राज्य सरकारचे हे आपल्या भागातील शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, युवकांसाठी समर्पित राहणार आहेत. हरिभाऊ आणि माझी जोडी येणाऱ्या 5 वर्षामध्ये एक ऐतिहासिक कामं आम्ही करणार आहेत. त्यामध्ये हरिभाऊंनी मला सांगितलं की केंद्रातून निधी जास्तीत जास्त कशी येऊ शकते, आमची दोघांच्या जोडीच्या मदतीने. हे आमचा प्रचारामध्ये जो आमचा होता की बा दोन्ही चाकं हे सोबत चालले तर ते चांगल्यारीत्या चालू शकतात, त्याच दिशेत काम करणार. फारशी टाकडी तालीमच्या रेल्वेकडून खूप जास्ती अपेक्षा आहे. त्या अपेक्षा आम्हाला पूर्ण करायच्या. संजय युमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.